विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता भूगोलाच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. प्रश्न दुसऱ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 उपप्रकार आहेत. पहिला योग्य जोड्या जुळवा, वेगळा घटक ओळखा, विधानाचा योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा. ह्या 5 पैकी कोणताही एक प्रकार येतो लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल की प्रश्न दुसरा म्हणजे जोड्या लावा, असं नाही. या 5 पैकी कोणताही प्रकार येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारांची ओळख करून घ्यायची आहे. यामध्ये पहिला आपण भाग बघूया, जोड्या जुळवा. जोड्या जुळवा हा देखील 4 मार्काचा प्रश्न आहे. तो प्रश्न आल्यानंतर आपण कशा पद्धतीने जोड्या जुळवायच्या असतात ते आपण बघूया. एक उदाहरण बघूया. जोड्या जुळवामध्ये अ गट आणि ब गट 2 गट आहेत. अ गटामध्ये 4 गोष्टी दिलेल्या असतात आणि ब गटामध्ये मुद्दाम 2 गोष्टी एक्स्ट्रा दिलेल्या असतात. त्या 6 इकडे ब गटात आणि 4 अ गटात दिलेले असतात. आपल्याला अ गटातली कोणत्या ब गटातल्या घटकाबरोबर योग्य जोडी लागते ते आपल्याला बघावं लागतं. आता आपण इथे बघूया. अ गटामध्ये काय काय आहे? साधारित वन, नर्मदा नदीचं खोरं, ट्रान्स अमेझॉनियन मार्ग, साओ पावलो परिसर. ओके. ब गटामध्ये विखुरलेल्या प्रमुख रस्ते मार्ग, ब्राझीलचा प्रमुख रस्ते मार्ग, कॉफीचे उत्पादन, दक्षिण अटलांटिक महासागर, केंद्रित वस्ती आणि अमेझॉन नदीचं खोरं. हे आपण पहिल्यांदा नीट वाचून घ्यायचं, घाई गडबड करायची नाही, नाहीतर उत्तर चुकण्याची शक्यता असते. एकदा खाडाखोड गेली की मार्क्स मिळत नाहीत. त्यामुळे आपण नीट बघूया. आता इकडे साधारित वन. साधारित वन यामध्ये कोणत्याशी जुळेल? आता विखुरलेल्या प्रमुख रस्ते मार्ग याची साधारित वनांचा संबंध आहे का? काही नाही. ब्राझीलचा प्रमुख रस्ते मार्ग आणि साधारित वन यांचाही काही संबंध नाही. साधारित वन आणि कॉफीचे उत्पादन याचाही संबंध नाही. कॉफी शेतीमध्ये उत्पादन केली जाते. त्यानंतर साधारित वन आणि दक्षिण अटलांटिक महासागर यांचाही संबंध नाहीये. केंद्रित वस्ती, साधारित वन ह्याचाही संबंध नाही. मग कुठे येईल? अमेझॉन नदीचं खोरं. कारण अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये साधारित वनस्पती आढळतात. लक्षात आलं? त्यामुळे उत्तर लिहिताना आपण काय लिहायचंय बघा. बोर्डाच्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला सरळ लिहावं लागतं, एक साधारित वने आणि पुढे उत्तर इकडे अमेझॉन नदीचं खोरं. हे तुम्हाला असं स्पष्ट लिहावं लागेल. लक्षात आलं? हे पूर्ण असं वाक्यात लिहायचं. मी आता पुढचा भाग लिहिण्यासाठी मी फक्त शॉर्ट फॉर्म यूज करणार आहे. मात्र तुम्ही शॉर्ट फॉर्म यूज करायचा नाही. तुम्ही सर्व उत्तर याच पद्धतीने लिहायची आहेत. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण दुसरी बघूया. दुसरा, नर्मदा नदीचं खोरं. नर्मदा नदीचं खोरं. आता इथे काय? विखुरलेले प्रमुख रस्ते मार्ग आणि नर्मदा नदीच्या खोऱ्याचा काही संबंध नाहीये. त्यानंतर ब्राझील मध्ये आहे, त्यामुळे नर्मदाचा आणि ब्राझीलचाही संबंध लावता येणार नाही. कॉफी उत्पादन आणि नर्मदा नदीचाही संबंध लावता येत नाही. बघ, आपण इथेच संबंध लागतोय तो केंद्रित वस्ती. आता नर्मदा नदीचं खोरं म्हटल्यानंतर सुपीक मृदा असते. शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. त्यामुळे साहजिकच शेतीचा विकास, शेतीवर आधारित उद्योगधंद्याचा विकास, रस्त्यांचा विकास. त्यामुळं या नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे ही जोडी कशाशी जुळते? केंद्रित वस्ती. मी तर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो 2 हे ई शी जुळते. तुम्ही मात्र असा शॉर्ट फॉर्म लिहायचा नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण काही विद्यार्थी सांगून पण त्याच चुका करतायत. ते करायच्या नाहीत. तुम्ही पूर्ण वाक्यातच लिहायचंय. मी आता वेळेअभावी पूर्ण वाक्यात लिहित नाही. तिसरा, ट्रान्स अमेझॉनियन मार्ग. आता ट्रान्स अमेझॉनियन मार्ग हा ब्राझील मधला प्रमुख रस्ते मार्ग आहे. ही जोडी इथं लागते. म्हणजे तिसऱ्याची जोडी कशाला लागेल? बलची. त्यानंतर साओ पावलो परिसर. आता ब्राझील हा जो देश आहे, ब्राझील हा देश कॉफी उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जसं आपल्या भारतामध्ये चहा उत्पादन म्हटलं की आसाम आडलं की डोळ्यासमोर राहतं, तसं ब्राझीलला जगाचं कॉफी पॉट म्हणतात. का? तर जगातली 40% जास्त कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. आता ब्राझील देश पण खूप मोठा आहे. त्या ब्राझील देशामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कॉफी कुठे उत्पादन होत असेल तर ती म्हणजे साओ पावलो या भागात. त्यामुळं या साओ पावलोची जोडी काय लागणार आहे? इकडे कॉफीचं उत्पादन. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 ची जोडी कशाशी लावणार आहात? क बरोबर जोडी लावणार आहात. लक्षात आलं? ठीक आहे. आपण एक अशाच पद्धतीचं एक उदाहरण बघूया आता.
पुढचं उदाहरण बघूया. आता इकडे अ गटात 4 आहेत, ब गटात 6 आहेत. आता आपण पॅन्टनल बघूया. पॅन्टनल काय आहे सगळ्यांना माहिती आहे. पॅन्टनल हा ब्राझील मधला सगळ्यात मोठा दलदलीचा प्रदेश आहे, जिथे खूप मोठ्या प्रमाणात दलदल, लहान लहान वनस्पती आणि ॲनाकोंडा साप हे पॅन्टनलचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं पॅन्टनल हे कशाशी जोडलं जाईल? दलदलीच्या प्रदेशावर. सोपं इझी आहे, ते आपल्या लक्षात आलं. हे ह्याच्याशी जोडलं गेलं. उत्तर लिहिताना मी 1चं उत्तर ब शी लिहितोय. आता पानझडी वन. आता पानझडी याचा अर्थ काय बरं? उन्हाळ्यात पाने गाळतात. का गाळतात पाने? कारण उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असते, तापमान जास्त असतं. त्या तापमानामध्ये आपल्या शरीरातील पाणी टिकून राहावं म्हणून त्या पाने गळत असतात. मग आता ह्याचा पानझडी वनाशी कशी संबंध येईल? तुम्ही बघत असाल की आता विखुरलेली वस्तीशी लागणार नाही, नृत्य प्रकाराचा आणि पानझडीचा काही संबंध नाही. हा, आता इथे इथे इथं जे आहे तो ड पर्याय ते आहे साग. कोणतं नाव आहे? साग. सागाचं झाड पाहिलं असेल तुम्ही ना, मोठी मोठी पानं असतात बघा झाडाची त्या, आणि तुम्ही उन्हाळ्यात बघता का ती झाडाची पानं गळलेली असतात. त्यामुळं पानझडी म्हटलं की साग वनस्पती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं 2चं उत्तर कशाशी जुळेल? आपलं ड शी. आता अमेझॉन नदीचं खोरं आहे. अमेझॉन नदीचं खोरं म्हटल्यानंतर काय येईल? विखुरलेली वस्ती त्याशी जुळेल का? त्यानंतर दलदलीचा प्रदेश ऑलरेडी जुळलेला आहे. त्यानंतर केंद्रित वस्ती जुळलेला आहे. आता इकडे केंद्रित वस्ती जुळू शकत नाही, कारण का अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये प्रचंड तापमान आहे, दलदल आहे, त्यानंतर तिथे घनदाट जंगल आहे. त्यामुळे तिकडे लोक फारशी राहत नाहीत. लक्षात आलं तुम्हाला? त्यामुळे साहजिकच काय असणार आहे? अमेझॉन नदीच्या खोऱ्यात विखुरलेल्या वस्त्या आहेत. कुठेतरी जंगलात कोपऱ्यात किंवा झाडावरती घर करून काही आदिवासी जमाती राहत आहेत. ठीक आहे. आणि आता इकडे हे सांबा नृत्य, नृत्य नृत्य 2 शब्द आलेले आहेत तिकडे, त्यामुळे साहजिकच आहे, जोडी लावायला सोपं जातं आपल्याला. ते ब्राझील मधील नृत्य प्रकार. ठीक आहे. आता 3चं उत्तर कशाशी जोडायचं आपल्याला? विखुरलेली वस्ती म्हणजे अ बरोबर. आणि 4चं उत्तर कशाशी जोडणार आपण? क बरोबर. आता हे मी मुद्दाम पुन्हा सांगतो की हे शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला उत्तर लिहिताना मात्र तो शब्द लिहून त्याच्या पुढे योग्य जोडी असणारा शब्द लिहायचा आहे आणि त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायची आहे. लक्षात आलं सर्वांच्या? विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 2 आणि त्यामध्ये वेगळा घटक ओळखा हा भाग पाहणार आहोत. वेगळा घटक कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते बघूया आपण. एक उदाहरण म्हणून प्रश्न बघूया. वेगळा घटक ओळखा हा 4 गुणांसाठी आहे. तर आता भारतातील काटेरी झुडपी वने आढळणारे राज्य हा निकष समोर ठेवायचा आपल्याला, आणि त्या निकषानुसार ह्याच्यातलं कोणतं वेगळं आहे ते ओळखायचं आहे. आता बघा, काटेरी झुडपी वन महाराष्ट्रात सुद्धा फारशी आढळत नाहीत, गोव्यात आढळत नाहीत फारशी, आणि केरळ किनारपट्टीवर आहे त्यामुळे तिकडेही आढळत नाहीत. बहुसंख्य मग आढळणारं कुठलं आहे? राजस्थान. त्यामुळे उत्तर लिहिताना लिहायचं उत्तर, पहिल्याचं उत्तर आहे ना, तर इकडे 3 नंबर राजस्थान. हे तुम्ही अशा पद्धतीने उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता आपण अशाच पद्धतीचा पुढचा एक प्रश्नाचं उत्तर बघूया. भारतातील नद्या या निकषाच्या आधारे आपल्याला ह्या 4 पैकी कुठला घटक वेगळा बघायचा? गंगा नदी भारतातली आहे, गोदावरी नदी भारतातली आहे, नर्मदा नदी भारतातली आहे. आता काय उरलं मग? पॅराना. पॅराना नदी कुठली आहे? ब्राझीलची. त्यामुळे साहजिकच काय आहे ह्याच्यातला वेगळा घटक कोणता आहे? पॅराना. मग उत्तर कसं लिहायचं? उत्तर 2चं उत्तर आहे ब, पॅराना. लक्षात आलं तुम्हाला उत्तर कशी लिहायची असतात ती? आता पुढे मी असं उत्तर न लिहिता डायरेक्ट खून करून सांगणार आहे. मात्र तुम्ही परीक्षेत याच पद्धतीने उत्तर लिहिलं तरच तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. लक्षात घ्या. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ब्रिक्स संघटनेतील सदस्य. ब्रिक्स या शब्दाचा अर्थ
BIRC, ब्रिक हा शब्द आहे. B फॉर ब्राझील, I फॉर इंडिया, R फॉर रशिया, C फॉर चायना. हे असे या लोकांचा एक गट आहे, त्याला ब्रिक्स गट म्हणतात. त्या ब्रिक्स गटामध्ये आता ब्राझील आहे, चीन आहे, भारत आहे. मग वेगळा घटक कोणता आहे? सौदी अरेबिया. त्यामुळे उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहायचं? सौदी अरेबिया. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता, त्यामुळं अशा प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. आता आपण पुढचं एक उदाहरण बघूया. ब्रिक्स झाला. आता पुढचं चौथं उदाहरण बघूया आपण. प्राथमिक व्यवसाय. व्यवसायाचं वर्गीकरण 3 गटात केलं जातं. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय आलं बरं? शेती, पशुपालन, मासेमारी हे सगळं जे आहेत निसर्गावर आधारित उद्योग, हे सगळे प्राथमिक व्यवसाय म्हणून ओळखले जातात. त्यानंतर प्राथमिक व्यवसायातली उत्पादन वापरून, म्हणजे उदाहरणार्थ कारखाने सगळे, ऊस कारखाना, त्या ऊसासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळतो? शेतीमधून. म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालात जे रूपांतर होतं ते सगळे द्वितीयक व्यवसाय. आणि तृतीयक व्यवसाय म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा, ह्या सगळे तृतीयक प्रकारात येतात. आता प्राथमिक व्यवसाय हा निकष डोळ्यासमोर ठेवून आपल्याला वेगळा घटक ओळखायचा. शेती प्राथमिक व्यवसाय आहे, पशुपालन प्राथमिक व्यवसाय आहे, मासेमारी प्राथमिक व्यवसाय आहे. आता हे सगळे नैसर्गिक घटकावर अवलंबून असणारे व्यवसाय आहेत. वाहन निर्मिती मात्र कच्च्या मालापासून पक्क्या मालात होते, म्हणजे हा कुठला व्यवसाय आहे? द्वितीयक व्यवसाय. त्यामुळं या प्रश्नात हा घटक वेगळा आहे. लक्षात आलं? आपण पुढे बघूया. आता पुढचं उदाहरण बघूया. हिमालयातील वृक्ष या निकषाच्या आधारे आपल्याला बघायचं आहे वेगळा कोणता आहे. थोडं इथं जवळ इथे पाईन, पिंपळ, देवदार आणि फर. आता इकडे पाईन हिमालयात आढळतो, देवदार आढळतो, फर आढळतो. मात्र पिंपळ तुमच्या लक्षात येत असेल की नाही? पिंपळ आपल्या आजूबाजूला पण आढळतो की नाही? त्यामुळे नक्कीच हा हिमालयात आढळत नाही, तर हा आपल्या पठारी प्रदेशावरती आढळतो. त्यामुळं या प्रश्नामध्ये हा पिंपळ हा घटक वेगळा आहे. तुमच्या लगेच लक्षात आलं असतं, कारण पिंपळ आपल्या आजूबाजूला आढळतात. पण मात्र ही पाईन, देवदार, फर ह्या वनस्पती आढळतात का? नाही आढळत. त्यामुळं हा घटक वेगळा आहे. पुढचा प्रश्न प्रकार बघूया आपण इथे. भारतातील वन प्रकार या निकषाच्या आधारे. आता आपल्या भारतामध्ये काटेरी आणि झुडपे वने आहेत. आपल्या भारतात हिमालय आहे, त्यामुळे हिमालयीन वन भारतात आढळत आहेत. पानझडी वनांनी तर भारताचा सगळ्यात मोठा भाग व्यापलेला आहे. आणि विषुववृत्तीय वन आपल्या भारताच्या मधून विषुववृत्त जात नाही. त्यामुळे साहजिकच की ही विषुववृत्तीय जी वन आहेत ही वन भारतात आढळत नाहीत. त्यामुळं या गटामध्ये हा विषुववृत्तीय वन हा घटक वेगळा आहे. लक्षात आलं? पुढचं अजून एक उदाहरण बघूया. भारतातील वनस्पती. आता आपण आत्ताच पाहिलं की नाही, देवदार ही हिमालयात आढळते, अंजन आपल्या इकडे आढळतो, वड तर सर्वांना परिचित आहे. मात्र हे ऑर्किड जे आहे, हे ऑर्किड ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळं या प्रश्नामध्ये हा क पर्याय हा वेगळा आहे. पुढचं एक उदाहरण बघूया आपण शेवटचं. ब्राझील मधील वन्य प्राणी. आता ब्राझीलमध्ये ॲनाकोंडा आढळतोय, तामीर आढळतो, सिंह देखील आढळतो. मात्र हा जो लाल पांडा आहे, हा लाल पांडा हिमालयातल्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आढळतो. आणि तसं ब्राझीलमध्ये बर्फाच्छादित भागच नाहीये. त्यामुळं या प्रश्नामध्ये हा लाल पांडा हा घटक वेगळा आहे. लक्षात ठेवा. पुढचा द्वितीयक व्यवसाय. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं द्वितीयक व्यवसायामध्ये काय काय येतं. तर कच्च्या मालापासून पक्क्या मालासाठी कापड निर्मिती द्वितीयक व्यवसाय आहे, वाहन निर्मिती द्वितीयक व्यवसाय आहे, गुळ तयार करणं हा पण एक कारखानाच आहे, त्यामुळे तोही द्वितीयक व्यवसाय आहे. मग हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा पशुपालन हा प्राथमिक व्यवसाय आहे. त्यामुळं या प्रश्नामध्ये पशुपालन हा घटक वेगळा आहे. लक्षात आलं? आता ब्राझील मधील वन प्रकार.
काटेरी झुडपी वनं ब्राझीलमध्ये आढळतात. सदाहरित वर्षावनं ब्राझीलमध्ये आढळतात. पानझडी वनं सुद्धा ब्राझीलमध्ये आढळतात. मात्र हिमालय ब्राझीलमध्ये आहे का? नाही ना. त्यामुळे हिमालय वनं ब्राझीलमध्ये आढळू शकतात का? नाही. त्यामुळं हा घटक या प्रश्नामध्ये वेगळा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगळा घटक ओळखण्यासाठी ती चारही शब्द नीट लक्षात घ्यायचे, काही गडबड करायची नाही, अन्यथा उत्तर चुकण्याची शक्यता असते.